नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी टॉपिक. ज्या टॉपिकवर आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन बघितले होते. आजही या टॉपिकवर आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत. या प्रॅक्टिस क्वेश्चन्सनी तुमचा जास्तीत जास्त सराव होईल रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवर. आपल्याला माहिती आहे या टॉपिकला किती वेटेज आहे पेट एक्झाममध्ये, म्हणून याच्यावर आपण जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. यासाठी हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण घेतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेणार आहोत या रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवर. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे. आपल्याला माहिती आहे नागपूर युनिव्हर्सिटी पेट एक्झामच्या पॅटर्नमध्ये ए सेक्शनमध्ये 40 मार्क हे रिसर्च मेथॉलॉजीला आहेत आणि 10 मार्क्स जे आहेत त्याच्यावर जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहे. या पेपर पॅटर्नचा विचार करूनच ही टेस्ट सिरीज आम्ही तयार केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर आणि फुल सिलेबस टेस्ट रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवर 10 टेस्ट मिळणार आहेत तुम्हाला. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असतील. शिवाय तुम्हाला यासाठी नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. यामध्ये तुमचा सेक्शन ए जो आहे नागपूर युनिव्हर्सिटीचा तो पूर्णपणे प्रिपेअर होणार आहे. पूर्ण तयारी तुमची या टेस्ट सिरीज थ्रू होऊ शकते, कारण याच्यामध्ये नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून येणाऱ्या पेट एक्झामसाठी सामोरे जाण्यासाठी, त्याला यश मिळवण्यासाठी त्या एक्झाममध्ये ही टेस्ट सिरीज आजच सबस्क्राईब करा. ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून मेमध्ये ही एक्झाम आहे. तोपर्यंत तुमचा सिलेबस सगळा कवर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे, म्हणून ही जॉईन करा. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. सॅम्पलिंग केसेस कॅन बी डिफाईन ॲज. सॅम्पलिंग केसेस म्हणून परिभाषित केली जाऊ शकतात. कशाला? आपले ऑप्शन्स आहेत सॅम्पलिंग युजिंग अ सॅम्पलिंग फ्रेम, एक नमुना फ्रेम वापरून नमुना तयार करणे. आयडेंटिफाईंग पीपल हू आर सुटेबल फॉर रिसर्च, संशोधनास योग्य असे लोक ओळखणे. लिटरली द रिसर्चर्स ब्रीफ केस, अक्षरशः संशोधकाचा संक्षिप्त प्रकरण. अ सॅम्पलिंग ऑफ पीपल, न्यूजपेपर, टेलिव्हिजन प्रोग्राम एक्सेट्रा, लोकांचे नमुने घेणे, वर्तमानपत्रे आणि दूरदर्शन कार्यक्रम इत्यादी. सॅम्पलिंग केसेस कशाला म्हटलं जातं? तर आपला ऑप्शन करेक्ट आहे डी. टेलिव्हिजन, सॅम्पलिंग पेपर, न्यूजपेपर, टेलिव्हिजन हे काय आहेत? केसेस आहेत, सॅम्पलिंग केसेस आहेत, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिसर्च प्रॉब्लेम इज सिलेक्टेड फ्रॉम द स्टँड पॉईंट ऑफ. च्या दृष्टिकोनातून संशोधन समस्या निवडली जाते. कशाच्या? आपल्या ऑप्शन्स आहेत सोशल रिलेव्हन्स, सामाजिक प्रासंगिकता, फायनान्शियल सपोर्ट, आर्थिक मदत, रिसर्चर्स इंटरेस्ट, संशोधकाची आवड आणि अवेलेबिलिटी ऑफ रिलिव्हंट लिटरेचर, साहित्य संबंधित साहित्याची उपलब्धता. त्याचे करेक्ट ऑप्शन असणार आहे ए. सोशल रिलेव्हन्स म्हणजे सामाजिक प्रासंगिकता. बाकी सगळ्या गोष्टी देखील आवश्यक आहेत, पण सगळ्यात जास्त कशाच्या दृष्टिकोनातून आपण समस्या निवडतो तर समाजासाठी ती किती उपयुक्त समस्या आहे यावर आपण सोशल रिलेव्हन्सनी रिसर्च प्रॉब्लेम सिलेक्ट करत असतो, म्हणून याचा करेक्ट ऑप्शन ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द एफ टेस्ट, एफ चाचणी काय आहे? आपल्या ऑप्शन्स आहेत इज इसेन्शियली अ टू टेल्ड टेस्ट म्हणजे मूलतः दुभागी चाचणी आहे. इज इसेन्शियली अ वन टेल्ड टेस्ट, मूलतः एक मार्गी चाचणी आहे. सी. कॅन बी वन टेल्ड ॲज वेल ॲज टू टेल्ड डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस, गृहतकांवर अवलंबून एक मार्गी किंवा दुभागी असू शकते. अँड डी. कॅन नेव्हर बी वन टेल्ड टेस्ट, कधीही एक मार्गी परीक्षा असू शकत नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे द एफ टेस्ट म्हणजे कशाला म्हणू शकतो आपण, याबद्दल एफ टेस्टबद्दल करेक्ट स्टेटमेंट यातलं ओळखायचं तर करेक्ट स्टेटमेंट सी आहे. कॅन बी वन टेल्ड ॲज वेल ॲज टू टेल्ड डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस, म्हणजे गृहीतकार अवलंबून ती एक मार्गी किंवा दुमार्गी असू शकते, दुभागी असू शकते, म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच वन अमॉंग द फॉलोइंग इज मोस्ट कॉम्प्रेहेन्सिव्ह सोर्स ऑफ पॉप्युलेशन डेटा, लोकसंख्या डेटाचे सर्वात विस्तृत स्रोत खालीलपैकी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत सेन्सस म्हणजे जनगणना, नॅशनल सॅम्पल सर्वे, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, डेमोग्राफिक हेल्थ सर्वे, लोकसंख्याशास्त्रीय आरोग्य सर्वेक्षण, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ए. सेन्सस, जनगणना, जी दर 10 वर्षांनी गव्हर्नमेंट करत असतात, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा डेटा लोकसंख्येचा अवेलेबल असतो, म्हणून हा जो आहे तो सर्वात मोठा विस्तृत स्रोत आहे लोकसंख्येचा, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न बघूया. द प्रोसेस नॉट निडेड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च इज, प्रायोगिक संशोधनात प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे प्रायोगिक संशोधनात हे बघायचं. आपले ऑप्शन्स आहेत कंट्रोलिंग, नियंत्रण करणे हे गरजेचं आहे प्रायोगिक संशोधनामध्ये. ऑब्झर्वेशन थोडं साईडला ठेवू, पण रेफरन्स कलेक्शन, मॅनिप्युलेशन, रिप्लिकेशन या दोन्ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत प्रायोगिक संशोधनामध्ये. तर प्रायोगिक संशोधनामध्ये काय आवश्यक नाही आहे तर ऑब्झर्वेशन या तिन्हीच्या तुलनेमध्ये नाही आहे.
म्हणून याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते बी आहे, ऑब्झर्वेशन, निरीक्षण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट आर दोज कंडिशन्स वेअर अ रिसर्च प्रॉब्लेम इज नॉट वेएबल? ज्या परिस्थितीत संशोधन समस्या व्यवहार्य नाही अशा कोणत्या परिस्थिती आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, इट इज अ न्यू अँड ॲड समथिंग टू नॉलेज, नवीन आहे आणि ज्ञानात काहीतरी जोडते. इट कॅन बी रिसर्च्ड, यावर संशोधन करता येईल. इट हॅज युटिलिटी अँड रिलिव्हन्स, याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता आहे. इट कंटेन्स डिपेंड अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल, यात अवलंबित आणि स्वतंत्र चल असतात. त्याचं करेक्ट आपल्याला काय विचारलं आहे, परिस्थिती समस्या व्यवहार्य नाही अशा परिस्थिती कोणत्या आहेत? तर आपला ऑप्शन्स करेक्ट आहे डी, इट कंटेन्स डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल, यात अवलंबित आणि स्वतंत्र चल असतात. याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ कॅन वी एनहान्स द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह? आपले ऑप्शन्स आहेत, म्हणजे आपल्या संशोधनाचे उद्दिष्ट कसे वाढू शकतं? आपले ऑप्शन्स आहेत, बाय मेकिंग इट मोर व्हॅलिड, अधिक वैध करून. बाय मेकिंग इट मोर रिलायबल, अधिक विश्वासार्ह बनवून. बाय मेकिंग इट मोर इम्पेरिकल, अधिक निपक्ष बनवून. डी, ऑल ऑफ द अबो. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? डी, ऑल ऑफ द अबो. या सगळ्या गोष्टींनी आपण आपल्या संशोधनाचं उद्दिष्ट वाढवू शकतो, अधिक व्यवहार्य बनवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, ॲक्शन रिसर्च कॅन बी अंडरस्टूड ॲज, कृती संशोधन डॅश डॅश म्हणून समजू शकतो. त्याचे ऑप्शन्स आहेत, लॉन्जिट्युडिनल रिसर्च, एक रेखांशाचं संशोधन. अँड अप्लाइड रिसर्च, एक लागू संशोधन. अ काइंड ऑफ रिसर्च बिंग कॅरीड आउट टू सॉल्व अ स्पेसिफिक प्रॉब्लेम, विशिष्ट समस्येचे निराकरण करण्यासाठी एक प्रकारचे संशोधन केले जाते आहे. अँड डी, ऑल ऑफ द अबो. तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते सी आहे, अ काइंड ऑफ रिसर्च बिंग कॅरीड आउट टू सॉल्व द स्पेसिफिक प्रॉब्लेम. म्हणजे ॲक्शन रिसर्च काय आहे, तो विशिष्ट समस्येचे निराकरण करण्यासाठी केलेला संशोधन आहे किंवा रिसर्च आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑन व्हॉट बेसिस कॅन वन फॉर्म्युलेट द अझम्पशन्स? कोणत्या आधारावर एखादी धारणा तयार करू शकतो आपण? आपले ऑप्शन्स आहेत, द कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ कंट्री, देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमी. युनिव्हर्सिटीज, विद्यापीठे. सम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कास्ट, जातींची काही विशिष्ट वैशिष्ट्ये. डी, ऑल ऑफ द अबो. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, द कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ कंट्री, देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आपण अझम्पशन्स फॉर्म्युलेट करू शकतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस क्वेश्चन सिरीज, विच वन अमॉंग द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन अ क्वांटिटेटिव्ह टर्म्स? खालीलपैकी कोणता बदल परिणामवाचक शब्दात व्यक्त केला जाऊ शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, संख्यात्मक योग्यता. मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती. सोशो इकॉनॉमिक स्टेटस, सामाजिक आर्थिक स्थिती. आणि डी, प्रोफेशनल ॲटिट्यूड म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, प्रोफेशनल ॲटिट्यूडबद्दल आपण परिणामवाचक शब्दात व्यक्त करू शकत नाही किंवा व्यक्त केला जाऊ शकत नाही बदल यातला. म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. असे प्रॅक्टिस क्वेश्चन इथेच संपलेले आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील रिसर्च मेथडॉलॉजी टॉपिकवरती सब टॉपिक किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघूयात. धन्यवाद.